वार्तांकन रोखठोक बातमी। देशातील वाढत्या सिलेंडरच्या किमती आणि गॅस टंचाईच्या मुद्द्यावरून आज संसदेत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला। गुरुवारी लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी गॅस दरवाढीच्या मुद्द्यावरून जोरदार घोषणाबाजी केली, ज्यामुळे सभागृहाचं वातावरण तापलं होतं। सकाळी 11 वाजता लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी गॅस संकटाच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरले। यावेळी खासदारांनी नरेंद्र भी गायब, सिलेंडर भी गायब अशा घोषणा देत सरकारचा निषेध केला। राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत सरकार सर्वसामान्यांच्या प्रश्नांपासून पळ काढत असल्याची टीका केली। सभापती ओम बिर्ला यांनी खासदारांना शांत राहण्याचे आणि सभागृहाचे कामकाज सुरळीत चालू देण्याचे वारंवार आवाहन केले। सभागृहाची प्रतिष्ठा राखा आणि चर्चेत सहभागी व्हा असं आवाहन सभापतींनी केले, परंतु विरोधकांनी आपला गराडा कायम ठेवला। गोंधळ थांबत नसल्याचं पाहून सभापतींनी अखेर दुपारी 12 वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्याचा निर्णय घेतला। या आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलताना सरकारवर जोरदार टीका केली। देशातील जनता महागड्या सिलेंडरमुळे होरपळते, पण पंतप्रधान या प्रश्नावर बोलायला तयार नाहीयेत, ते चर्चेला घाबरत आहेत असा आरोप त्यांनी केला। या आंदोलनामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहात आज गॅस दरवाढीचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला असून आगामी काळातही हा संघर्ष तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत। There is no need to panic, but PM himself is panicked for completely different reasons, right? So he is himself panicked. He's panicked because of Epstein. He's panicked because of Adani case. He's not able to come inside the house. You saw yesterday the Prime Minister's chair खाली पड़ी थी, अंदर नहीं पा रहे हैं। तो देश को कह रहे पैनिक मत करो, अपने आप पैनिक हैं। थैंक यू। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।